मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे योगेश भावसार. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे माझं फिश टँकचं शॉप आहे अँड पेट शॉप आहे. ते फिश टँक म्हटलं की एअर पंप आलेच. हे एअर पंप असतात, ज्यातनं माशांना ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. हे कंटिन्यू चालू असल्यामुळे ना कधी कधी हे बिघडत असतात. तर बिघडत असल्यामुळे काय होतं, आतून आहे ना मध्येच आवाज येतो, कधी हे हवा येत नाही. त्यामुळे काय होतात, मग कस्टमर नाराज होतो आणि ते माझ्याकडे माझ्या शॉपमध्ये घेऊन येतात. तुम्ही बघत आहात की माझ्याकडे किती रिपेअरला आलेले आहेत, हे बघून घ्या. एअर पंप बिघडायचे कारण काय असतं, एक तर आवाज येतो, नाहीतर हवा येत नाही. का येत नाही ते आपण आज बघणार आहोत. तुम्ही घरच्या घरी पण तुम्ही दुरुस्त करू शकता, तुम्हाला शॉपमध्ये येण्याची गरज नाही. ह्याचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, पूर्ण बघा आणि स्किप करू नका. चला मित्रांनो, आपण आता एअर पंप रिपेअरला घेऊया. तर आतली वस्तू खोलताना आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत, तर आपण आता याच्यात जे ऑक्सिजनसाठी लागणाऱ्या वस्तू आहे आपल्याला ना, हे स्क्रूड्रायव्हर लागणार आहे. तो पण फोर वेचा लागणार आहे, कारण हे जे मशिनरी आहेत हे आता चायना मेड आल्यामुळे त्यांना जो स्क्रूड्रायव्हर लागतो तो फोर वेज लागतो. किंवा फोर वेज लागतो. आणि आपल्याला एक प्लायर लागणार आहे. त्या एक प्लायर लागणार आहे आपल्याला. एक छोटासा ब्रश पण लागणार आहे. माझ्याकडे छोटा ब्रश नसल्यामुळे मी हा मोठा ब्रश वापरतो आहे, पण तुम्ही जो दात घासायचा ब्रश आहे तोच वापरायचा आहे. आणि आपल्याला उदबत्तीची जी काडी आहे त्या लागणार आहे. ते कशासाठी लागणार ते मी सांगणारच आहे तुम्हाला. तर माझ्याकडे एक कस्टमर आहे, हा पंप घेऊन आले ते. त्यांचं म्हणणं होतं की याच्यातनं हवा येत नाही, तर आपण पहिले बघूया, आपण चेक करूया पहिले हवा येते का असंच वरतून चालू होतो का. आता याच्यातनं आवाज येतो आहे, आपण ते कनेक्ट करू याला, ऑक्सिजन मशीन पाईप जॉईंट करू त्याला. यातनं पंपमधनं हवा येत नाही आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण खोलायला लागणार आहे. तर तो कसं खोलायचा ते पण मी दाखवणार आहे. ते आपण बघून घेऊ आपण आतलं. तर आपण स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण तो आता एअर पंप खोलत आहे. आपण आता स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण खोललेला आहे. हे चारी नट आपण खोलले आहे. आता आपण खोलून बघणार आहे रिपेअर काय झालं याला, बघूया आपण. याला काही काही मशीनला जे असतात ना, बाहेरून नट असतात. हे बा, याला बाहेरून नट आहे. तर याला तसं नट नसल्यामुळे आता आपल्याला आतूनच खोलायचा हा ड्रम. याला ड्रम म्हणतात. या गोष्टीला ड्रम म्हणतात. याला ही कॉईल आहे याची, आणि हे रबर आहे, याला रबर म्हणतात. तर रबर तर चांगलं आहे याचं. हे बा, रबर तर चांगलं दिसतं आहे. मॅग्नेट पण चांगलं आहे. हे मॅग्नेट असतं याच्याने. हे मॅग्नेट जे आहे ते इथं जेव्हा येतो तेव्हा ते याच्या मॅग्नेट आणि आपलं जवळ आलं का ते हलतं असं. आपण आता याच्यात बघणार आहोत की काय प्रॉब्लेम आहे का. याच्यासाठी जी आपण जी काडी आहे ना ती आपण पहिले यूज करणार आहोत. ती हे बघा, ह्या काडीच्या साहाय्याने आपण पहिले जे होलमध्ये काही घाण वगैरे अटकली का ते पहिले चेक करणार आहोत. याच्यात अशा काडीच्या साहाय्याने मध्ये घालून बघायचं आहे. नंतर जे होल आहेत बारीक, ते होलमध्ये आपल्याला ही काडी घालायची आहे, जेणेकरून समजा तो याला पडदा असतो छोटासा आहे बा. हा जो पडदा असतो हा कधी कधी चिटकून जातो, त्याच्यामुळे पण एअर हवा येण्याचं बंद होतं. तर ते आपण बारीक होल असतात त्याला आपण ते असं ओपन करायचं आहे बा. इकडनं काडी टाकली का इकडनं ती अशी बाहेर निघते बा, चेक करतं. आता याच्यात पण तसंच करायचं. इकडनं टाकली का इकडे हे लावलेलं आहे त्यांनी, सील लावलेलं आहे, ते तसंच राहू द्यायचं आहे. ते पण काढून घेऊ शकतो आपण, बघून घेऊ आपण. चला, हे बाय, हे पण चेक केलं आपण. हे पडदे चिटकल्यामुळे ना ते हवा येण्याचं बंद झालं होतं. आपण ते आता पडदे ओपन केलेले आहे सगळे. हे दोन्ही पडदे आपण ओपन करून घेतले. आणि जो ब्रश सांगितला होता आपण, हा ब्रश जो सांगितला होता, तुम्ही छोटा ब्रश पण वापरू शकता. दात घासायचा ब्रश जो आहे तो पण वापरू शकतो. मी माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी हा मोठा ब्रश घेतो आहे. त्याच्याने आपण हे ना असं साफ करून घ्यायचं आहे. कारण कधी कधी काय होतं, आपण तो एका जागी असल्यामुळे आतमध्ये धूळ साठते. ते धूळ काढण्यासाठी आपण हा ब्रश वापरायचा आहे. याच्याने सगळी साफ करून घ्यायचं आहे. जसं आपण म्हणतो ना ओरलिंग टाईप, त्या टाईप हा ब्रश फिरवायचा आहे याच्यावर. हे सगळीची धूळ वगैरे असेल सगळी निघून जाईल ती. आता हे आपलं सगळं साफ करून झालं आहे. आणि आता परत आपण सील काढलं होतं ते परत आपण फिट करणार त्या जागेवरच.
आता जे हा जो ड्रम आहे हा परत त्या एअर पंपच्याच जागेवर आपण फिट करणार आहोत. असा जागेवरच फिट करायचा आहे. आणि जे हे मॅग्नेटला जे रबर आहे ते ना ते मॅग्नेट परत त्याच जागेवर फिट करायचं आपल्याला. हे असं इथं ज्याला जागा असते इथं हळूवार करायचं, काही जास्ती घाई करायची नाही आहे. आणि इथं जे आहे ते याच्या जागेवर फिट करून टाकायचं आहे. व्यवस्थित बसला का एकदा बघून घ्यायचं आहे आपल्याला. हे एअर पंप रिपेअर करायला माझ्याकडे कंटिन्यू गिऱ्हाईक येत असतं आणि मी रिपेअर करणारा व्यक्ती आहे. जेणेकरून मी हे सगळे मशीन रिपेअर करत असतो. त्यामुळे माझ्याकडे खूप सारे मशीन येत असतात रिपेअरला. जातो आता आवाज येतोय पण हे कधी कधी नाही, हे मॅग्नेट एकमेकांपासून लांब करायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला ही प्लायर वापरायची. आता आपण चेक करून बघू हे चालू होतं की नाही. हे बघा मित्रांनो, इतके वेळ ते चालू नव्हतं, आता बघा कसं ऑक्सिजन यायला लागलेलं आहे. अशा तऱ्हेने ते रिपेअर पण झालेलं आहे. याचा थोडा आवाज येतोय तर आपण याचा आवाज थोडासा आपण कमी करूया हे प्लायरच्या सहाय्याने. हे बघा आता कमी झालेलं आहे. आता आपण जे स्क्रू काढलेले आहे ते परत त्याच जागेवर फिट करायचं आहे. मित्रांनो, हा एअर पंप लावताना वरचं झाकण लावताना काय करायचं आहे, नीट बघायचं आहे. कारण एका साईडला कान असतो आणि एका साईडला प्लेन आहे. तर कानाची जी साईड आहे ती आपण काय करतो, दोन्ही साईड सारख्याच दिसतं आपल्याला, पण तसं करायचं नाही. ते नट आहे ना ते लागत नाहीत. मग जी कानाची साईड आहे ती ह्या साईडला असली पाहिजे. म्हणजे जो एअर पंप जो लागतो तेव्हा तो हँगिंग होताना असा लागतो तो. म्हणजे जे खालचं तोंड आहे हे खाली असतं आणि एअर पंपचं जे कान आहे तो वरती राहतो. ते आपण नट लावून घेतले याचे सगळे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं. ही जी कॉईल असते ही कॉईल नीट बघा. या कॉईलला जेव्हा तुम्ही मशीन खोलता तेव्हा सावधानतेने आपल्याला काम करायचं आहे. कारण हे जे दोन ठिकाण दिसत आहे तुम्हाला, इथं करंट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्यापासून थोडासा हात लांबच ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला शॉक बसणार नाही. तेवढी एक काळजी घ्यायची आहे. बघा मित्रांनो, माझ्याकडे किती एअर पंप रिपेअरला आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हे मशीन जर तुमचं असंच बिघडलं असेल तर तुम्ही घरच्या घरीच रिपेअर करा. तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.